फ्लिपकार्ट मिनिट्सवरती मी ऑर्डर केलेला आहे. ऑर्डर रिसीव करण्यासाठी जाताना रेकॉर्ड कर बोलत आहे. तर हा मला बोलतो की मला झोप येत आहे आणि हे मी नाही करणार, हा करेल. हा बोलतो मी झोपणार आहे. ह्यांचं हे असं चालू आहे. ओ आणणार ना तुम्ही, रेकॉर्ड करणार ना पिक करताना. आता हा बोलले. उन्हाळ्यामध्ये ऊन लागतो, गरम होतो. पावसाळ्यामध्ये सगळं पाणी पाणी होतो. कुत्रा कुठं पण हागून संडास करून घाण करतो, चिखल होतो. गाडीचं टायर घसरतो. थंडीमध्ये मला सर्दी होते सारखं. असं कुठलं तरी ऋतू आहे का ज्यामध्ये तुला म्हणजे एकदम वेल वाटतं, फिलिंग वेल असं एकदम मस्त वाटतं? पावसाळा आवडतो मला खरं तर, पाऊस पडताना. बट पाऊस पडल्यावर नंतर ते जे घाण होतो ना, ते नाही आवडत. पावसाळा खूप आवडतो. काय आवडतं तुम्हाला? पावसाळा. का पावसाळा का आवडतो? कारण तो पाऊस पडताना मला लय भारी वाटतं. अजून काय काय होतं का पावसामध्ये? मस्त वाटतं. मस्त वाटतं. पाऊस असं जोरात पडताना भारी वाटतं मला. असं बघायला मस्त वाटतं. तड 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 मस्त वाटतं. वेदम लागतो ना. उन्हाळा फक्त ना कोणाला आवडतो सांगू का? जे शाळेमध्ये नाही, उन्हाळा कोणाला आवडतं माहिती का? ज्यांना जास्त थंडी आवडत नसते. नाही, ते सोडा, त्यांना पण नाही आवडत जास्त गरमी झाली तर. उन्हाळा शाळेमध्ये लोकांना कशाला आवडते सांगू का? उन्हाळ्याच्या सुट्ट्या भेटतात म्हणून. हां, ते लहान पोरं सांगते. नाहीतर तुम्ही कोणाला पण अडल्टला विचारा, उन्हाळा आवडतो म्हणून कोणच नाही म्हणून. इतका गरमी होतो खूप. झालं कन्व्हर्सेशन. हे असे गप्पा मारत होते. नाश्ता झाला का? काय काय यात आता? आपकी होली रंग लाएगी. एक्सक्यूज मी, होली नहीं है आज. फ्लिपकार्ट वालों चेंज कर दो बॅग अपना. आता गुढीपाडवा येते, अपग्रेड करा. मशरूम. हे झालं का कापून? ती मेथी बी निवडते. उलटी होते का? मळमळ होते का? पाणी बी जास्त पितो. तुम्हाला काय होतं ते सांगा. मी दूध पिऊ का तर? पी थंड काय आंघोळ करू? कधीपासून बोलते आंघोळ करा म्हणून. झालं की निवडते मी तर करून पी. जाऊ करून कशाला बसलं? राहू दे, हे झालं ऐकत. झालं आता जरासंच राहिलं. जा पटकन 2 तारे. 2-4 होते. अरे मग आणखी जा आंघोळ कर. 2 तारे. मशरूम करणार का मग? मशरूमचं वरचं साल काढते, ते टेस्ट नाही झालं लास्ट टाइम. काढू नको. अहो साल काढलं की किती छान लागते माहिती का? काढू दे. तुला सगळं माहिती आहे. तू आंघोळ कर जा. आणि ते वाटण येते. झालं. 2 तांबे करून घेतले पी. नाश्ता कर जरा. निवांत. सगळं निवडू का? किती ना? झालं?
भात झाला का? झालं झालं. अगं ह्याला झोप आहे 1-2 तास. नको सुट्टी आहे आज. मग काय झालं जरा झोप. रात्री झोपलं की बरं वाटतं. जरा झोप. दिवसभर झोपलं की रात्रभर झोप येत नाही. हे धुवून आणू का स्वच्छ मी? झोपलेलं ते. अगं धू. ते वरचं डाग काढलं ना. ते आहे ना पावसामध्ये छत्री येत नाही का सफेद कसं. ते वेगळे असतात. हे हे दुसरं उगवतात, शेती करतात ह्याचं. किती महाग विकतात हे. मशरूम मी तर कधी बघितलं, ऐकलं होतं आज बघितलं. मशरूम बिर्याणी आहे. झालं का? जा आंघोळ कर आणि ते दूध आणलं का? जा मग. दूध गरम करते का थंड पितो. गरम नको. मग जा थंड पी, ताण नाही लागत. झालं सगळं जाते. 20-22 हजार रुपये पगार देईल बघ. हे रेडीमेड असतात ना ड्रेस, ते शिवतात गारमेंट. 20,000 रुपये तरी पगार देईल. करा ना चौकशी. युनिफॉर्म मध्ये वेगवेगळ्या ट्रेलर करायचे तर वेगवेगळे पाठवतात. ओ शिला. त्याला ना इकडे सेट होऊन ना इकडे राहायचं का? कसं सोलायचं? आळे अय्या, किती मऊ आहे ना हे. करून इथंच राहील. का बघा सोलापूर असं मागून इथून. तिकडनंच घेऊन यायचं. पण तिकडे का राहायचं नाही? हे जे आहे ना, हे घेऊन गोल, यायचं इकडे. हे गोल जे आहे ना ते गोल तिकडे मध्ये. राहायला का नको बोलतोय? आता तिकडे कसं माहिती का नाही आता ना. 2 महिने 3 महिने काम असतंय. हे बघ. बाकीचे 7-8 महिने थंड. कसं सोलायचं, पूर्ण सोलायचं. 2000 कांदा सोलायचा. 1500. कधी 1000 रुपये. एवढ्यातच मग परत सीझन आला ना, सीझन पण एकदम प्राईम सीझन चालतो. लई घासून जरी केलं नाही 4000 होतो, पण ते 3 महिन्यात चालतो काम. मग नंतर ते थंडच पडतो. बरोबर आहे ना? इथे विचारू ना ट्रेलर. आहे 2-3 ट्रेलर. कंटिन्यू नसतो त्याला. इथे कंटिन्यू चांगलं आहे ना कंटिन्यू. आता कर बोल ये ते बोल. विचारून बघा बोलतो. मग काय लाव विचारायला. युनिफॉर्म शिवतो आता Dress. गारमेंट. सगळं मिक्स असतं. टेलर नाही. टेलर मध्ये मग त्याला शिकवावं लागेल थोडंसं. तो शिकवला. शिक म्हणून. अरे ऑलरेडी आहे तो. शिकायला का फक्त टीप नाही नॉर्मल. नाही, फरक असतंय खूप. ते छोटे छोटे तुकडे जोडायचे असतात, ते एवढे नाही जोडायचे असतात. फरक आहे भरपूर टेलरिंग मध्ये आणि त्याच्यामध्ये. तो युनिफॉर्म शिवतो शाळेचे कपडे. शाळेचं इथं ते काय गारमेंट शिकवतात असते पण रेडीमेड. त्याला कटिंग करून देतात ड्रेस. तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देते, सिम्पल एक्झाम्पल बघा. देते. ते युनिफॉर्म कसे माहितीये का, ते ऑलरेडी कट पीस येतात आणि आपल्याला माहिती असतं की हे असंच जोडायचे. ते ब्लाउज मध्ये कसं तू जसं डिझाईन बोलतो तसं ते डिझाईन कट करून बनवावं लागतं. ते फरक आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. टेलर ते कसं आईच्या cutting- कापून दिलेले असतात. हो, हे टेलर आपल्या कसं साईज घेऊन तुम्हाला कसं डिझाईन पाहिजे सगळं पाहिजे. ते श्रीकांत काका करत बसला होता वर आता. ते कटिंग करतात ते शाळेचे कसं ड्रेस. माहिती का, एक शेफ आणि मॅगी बनवण्यामध्ये डिफरन्स. त्याला सांग पहिला असं ड्रेस शिवतो तो शाळेचे आहे ना गावाला. तिथं असं शिकवत्यात तसा काय विषय नाही. त्याचं अजून काय एवढं त्याला नॉलेज नाही. मग त्याला दाखव तिला आहे ना त्याला. पहिला सांगायचं. जा मग जा पटकन. उठा. तर शिकवते तिथं काय करतात माहितीये का, एका टेलरच्या दुकानमध्ये आहे ना 5-6 जण असतात. इकडच्या आणि मशीन शिलाईमध्ये 3-4 तिकडच्या जण. शिलाईमध्ये फरक असते आहे ना. 4 मशीन असतात. एक जण इस्त्री करणार असतो. मेन मालक जो असतो ना तो माप वगैरे घेऊन कटिंग वगैरे करून देणार असतो. लई टाइम लागेल. मेन मालक म्हणजे कळालं बरोबर. तो कटिंग करतो बरोबर कसं डिझाईन पाहिजे तसं. आणि बाकीचं आपण शिलायचं. इथे शिलाई जा तिकडच्या पटकन शिलाईमध्ये फरक हो, आहे. जा पटकन आंघोळ करा. ते दूध गरम करा आणि मला पण थोडं दूध द्या. मी करते का कर जा. आणि मला जायचंय, अर्ध्या तासाने निघायचंय मला. कसं त्या चहा मैत्रिणीला विचारतो पहिला ते घालायचं रेडी. तूच नाचू नको इथे. कुठं नाचत आहे मी, सगळं ते ठरलेलं आता आहे. उठले असतील आणि तू नाही, सकाळीच मस्त झालं त्यांचं.
हुआ ना मशरूम 1600 चना सैटिस्फाइंग दूंगा वाईफाई कनेक्ट करो वाईफाई इकडच्या शिलाईमध्ये इथे डिझाईन खूप असतात ब्लाऊजचेच कसं शिवतात बघितलं ना ते काय झालं त्यांना सांगायला लागतं काय मग ते बरं काय ते हे बघ चाललं का काय ते हे कसं आहे मशरूम काय महाग म्हणजे किती महाग असते हे 50 रुपयाला महाग आहे 50 रुपयाला पावशेर हे पावशेर आहे का इथे 200 ग्रॅम पावशेरला छटाक कमी त्याची शेती आहे का शेती असतात शेती करतात घरात पण उगवता येते हे मग काय ना पावसामध्ये कुंडी आण पण ते तसं नसतं त्याचे झाडं अशी पिशवी लटकवतात त्या पिशवीमध्ये सगळं माती वगैरे भरतात ते मुळमध्ये येते ना असं घेऊन येते आपण उगवूया नाही का उगवेल पावसामध्ये उगवायचं आता नाही का पाऊस आणि पडला ह्याला जास्त पाणी पण नाही लागत जास्त कशाची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने उगवलं जाणारं शेती आहे थोडं घेऊन उगवू आणि अलीकडे स्वस्त व्हायला लागले कारण की सगळे लोक उगवत बसले मग काय करणार आता एवढं महाग आहे तर पहिल्या 60 रुपयाला भेटायचं आता बघा 45-50 पर्यंत भेटते आपण उगवूया का आणि मी लावते त्याला उगवतो यांत्रिक जागा बी भरपूर असते आहे का ते झालं आपण. सगळं धूळ कैसे? पडायला. आता नाही पावसामध्ये ग जरा पाऊस पडतो नाही तर इथे ठेवूया आतमध्ये जरा पावसामध्ये जरा धूळ बसेल आता पाऊस आहे ना धूळ बसून ना उन्हामुळे पावसात थंडी पडते. हो हे कॅमेरा ऑफ करून जा